आज गावाकडचा दुसरा दिवस आहे. संध्याकाळचे 6:30 वाजले. आत्ता बनवणार सोयाबीन चिल्ली आपण. मग पेटवली गॅसवर ठेवलं गरम करायला पाणी. पाण्यामध्ये त्याच्यानंतर आपण टाकली ती सोयाबीन गरम करायला. गॅसवरून सोयाबीन खाली उतरवलेली आहे. त्याच्यानंतर सोयाबीनमधलं जेवढं पण पूर्ण पाणी आहे ते पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं सोयाबीनमधलं. मग आपण त्याच्यानंतर घेतला मैदा आणि त्याच्यामध्ये अजून मिक्स केले आपण ते मक्याचं पीठ. आता तेल मस्तपैकी गरम झाले. आता आपण त्याच्यामध्ये आपण सोयाबीन सोडूया. पूर्णपैकी कुरकुरीत होईल तोपर्यंत आपण सोयाबीन आपली फ्राय करून घ्यायची गरम तेलामध्ये. इकडे लहान अद्रक कापून घेतली, मिरची कापून घेतलेली आहे, लसूण कापून घेतलेला आहे, कांदा कापला, शिमला मिरची लहान कापून घेतलेली आहे मस्त. आता आपण लहान कापून घेतली सर्व कापून कढईमध्ये टाकून तव्यामध्ये पूर्ण गरम करून घेतोय. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे डार्क सोया सॉस थोडं जास्त टाकायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण टाकणार आहे तो म्हणजे चिल्ली सॉस, स्वीट चिल्ली सॉस. मग त्याच्यामध्ये टाकले आपण सोयाबीन चिल्ली पण त्याच्यामध्ये टाकलेली आहे आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचे मस्त की जेणेकरून पूर्ण मसाला आपल्या सोयाबीन चिल्ली लागला पाहिजे. आता तयार झालेली आपली सोयाबीन चिल्ली तुम्ही पाहू शकता. सोयाबीन चिल्ली याय वाव. आता आपण एका ताटामध्ये सोयाबीन चिल्ली काढून घेतलेली आहे. त्याच्यावरती आपण लहान कापलेला कुबडा आपण घेऊया. आता तुम्हाला मी टेस्ट करून सांगतो आपला सोयाबीन चिल्ली कशी झालेली आहे. एक नंबर सोयाबीन चिल्ली झालेली आहे. तुम्ही एकदा नक्की घरी ट्राय करा.